गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। भाग्य धन्य ते संसारी, भाग्याचे भाग्य धन्य ते संसारी, साठविती हरी हृदया माझी। धन्य त्यांचे कुळ, धन्य त्यांचे कर्म, धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा। संकटी धन्य त्यांचे कुळ, धन्य त्यांचे कर्म, धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा। एका जनार्दनी धन्य त्यांचे दैव, एका जनार्दनी धन्य त्यांचे दैव। उभा स्वयमेव देव घरी, धन्य त्यांचे कुळ, धन्य त्यांचे कर्म, धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा। विठ्ठल सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा, बसोनी माझी रसना हरिगुणा वर्णवी। हरिगुण विशाळ पावन मदवी तो कृपा करुण, मी मूढमती दीन म्हणून किव भकितसे। तुमचा प्रसाद झाली अपूर्ण, हरिगुण वर्णीन मी जाण। एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वये भान जो भानु आराधियेला। तयाचे कुळी दीपको दिव्य झाला, हरिभक्ती लागोनी तारी समजता। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, आदिनारायण विधेत्रीनाथ, दत्त जनार्दन श्री एकनाथ। शरण शरण एकनाथा, एकनाथ महाराजांचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। आपल्या गावामधील सद्गुरू शंकरपुरीजी महाराज यांच्या संजीवन समाधीच्या निमित्तानं आपल्या श्री क्षेत्र शिंगवेमध्ये भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन सुवर्ण महोत्सवाच्या निमित्त करण्यात आलेलं आहे। आणि तन्निमित्त 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे। ग्रामस्थांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं ढवण सरांनी यांनी मला संपर्क केला आणि आपल्या सर्वांच्या भेटीचा योग त्या निमित्तानं आलेला आहे। आणि थोडा उशीर झाल्यामुळे महाराजांच्या समाधीच्या दर्शनाचा योग येणार आहे। कीर्तन झाल्यानंतर दर्शन घेण्याची तीव्र इच्छा माझ्या मनामध्ये आहे। बंद केलं तरी चालेल। आणि आपल्या या शिंगवेला श्री क्षेत्र असा उल्लेख केलेला आहे। हल्ली असं झालं आहे की एखादे महात्मे किंवा एखादा देव एखाद्या ठिकाणी असला की श्री क्षेत्र लिहिण्याची पद्धत सुरू आहे। काही ठिकाणी असं सुद्धा होतं की आपण कीर्तनाला जातो
म्हणून ग्रामस्थ सुखी व्हावेत, आनंदित व्हावेत, खुश व्हावेत म्हणून आपणच त्या गावाला श्रीक्षेत्र म्हणायचं, अशी ही पद्धत काही कीर्तनकारांची आपण पाहतो. मात्र कोणत्याही शब्दाला आपल्या परंपरेमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. श्रीक्षेत्र शिंगवे असं जेव्हा मी पत्रिकेवरती बघितलं तेव्हा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की कदाचित फक्त शंकरपुरी महाराज यांचं स्थान, संजीवन समाधीचं स्थान या ठिकाणी आहे म्हणून इथे श्रीक्षेत्र लिहिलेलं असेल असं मला वाटलं. मात्र इथे आल्यानंतर मला सांगितलं गेलं की इथे उत्तरवाहिनी गोदावरी आहे. मारुतीरायांचं एक पुरातन असं स्थान आपल्याकडे आणि सुंदर असं मंदिर लाकडी या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये आहे. 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात, किंबहुना 3 गोष्टी जिथे एकत्र येतात त्यालाच श्रीक्षेत्र असं म्हणता येतं. ऐका, एक तर देव पाहिजे. आता त्याच्यातही फार खोलामध्ये जाण्याचं काही कारण नाही, वेदबोधित देव वगैरे वगैरे याच्यामध्ये आत्ता जाण्याचं काही कारण नाही. एक तर देवाचं स्थान पाहिजे, दुसरं संतांचं स्थान पाहिजे आणि तिसरं एक महत्त्वाचं तीर्थ हवं. या 3 गोष्टी जिथे असतात त्यालाच श्रीक्षेत्र असं आपण म्हणू शकतो किंवा तीर्थक्षेत्र असं आपण म्हणू शकतो. आणि या 3ही गोष्टी आपल्या गावामध्ये असल्यामुळे श्रीक्षेत्र शिंगवे हे नाव यथार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या गावचा आणि आमचा काही संबंध आहे बरं का. तुमच्या गावचा आणि पैठणचा काही संबंध आहे. हां, तो संबंध म्हणजे गोदावरीचा. तुमच्याकडूनच गोदावरी आमच्याकडे येते. हां ठीक आहे, आपण काही वेळा अडवून ठेवता पाणी, आम्हाला थोडा त्रास होतो, पण ठीक आहे तुम्ही आमचेच आहेत. बरं, तुमच्याकडे आली म्हणून तुमचा अधिकार आधी आहे त्याच्यावरती, नाही का? असा संबंध हा पैठणचा आणि शिंगवे गावाचा. बरं, दुसरा संबंध या परिसरामध्ये स्वतः शांतीब्रह्म एकनाथ महाराज येऊन गेलेत. लक्षात घ्या, नदीच्या पलीकडे जे चांदोरी म्हणून गाव आहे त्या चांदोरी गावामध्ये एकनाथ महाराज स्वतः येऊन गेलेले आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे, नाथ महाराज आपल्या शिंगव्यामध्ये कदाचित आले नसतील, माहिती नाही काय कारण आहे, कदाचित आले नसतील. पण संत महात्मे ज्या परिसरामध्ये विचरण करत असतात तो परिसर पवित्र होऊन जात असतो. आणि आपल्या गावाच्या आजूबाजूला इतर कोणी एकनाथ महाराज सोडून संत आल्याचा उल्लेख नाही आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे एकनाथ महाराजांचे रजःकण या परिसराला लाभलेले आहेत. आणि रजःकण जे आहेत ते कधी एका ठिकाणी राहत नसतात, एका ठिकाणाहून दुसऱ्याकडे ठिकाणी जात असतात. कदाचित न जाणो आपल्या गावामध्ये नाथ महाराजांचे रजःकण या ठिकाणी आले असावेत. एका विचारानुसार, एका तत्वज्ञानाच्या पठडीनुसार एखादा डोंगर जेव्हा एखाद्या ठिकाणी असतो तेव्हा तो डोंगर पहिल्यासारखाच आधी असतो असं मान्यता पावलेलं नाही आहे. काय त्याच्यात वर्णन असं आहे, त्याच्यात वर्णन असं आहे की एखादा डोंगर पहिल्यापासून असाच आहे म्हणजे तो असाच आहे, याच्यात बदल झालेला नाही असं म्हणता येत नाही शास्त्रानुसार. तर त्याच्या डोंगरावरच्या मातीचा एक कण जरी इकडून तिकडे झाला तरी आधीच्या सारखा तो डोंगर नाही असा त्याचा अर्थ केला जातो. माती जी आहे, रजःकण जे आहेत ते कदाचित या परिसरामध्ये लाभले असतील. कारण शंकरपुरी महाराजांनी या ठिकाणी समाधी घेण्याचं कारण काय आहे? उत्तरवाहिनी गोदावरी आहे. संत महात्मे, महापुरुष यांना मरणानं ओळखायचं असतं. आपल्याला सर्वांना म्हण माहिती आहे, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. अर्थात हे मरण नाही, संजीवन समाधी आहे. म्हणजे देह स्थिर करण्याचं साधन संजीवन समाधी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबारायांसारख्या संजीवन समाधी या अत्यंत थोडक्या आहेत. अनेक ठिकाणी जाणं होतं निश्चितपणे, त्या त्या ठिकाणी ते संजीवन समाधीचं स्थान असतं. मात्र परिसरातल्या भाविकांचाही संपर्क झाल्यानंतर मला त्यांनी सांगितलं अत्यंत जागृत आणि जाज्वल्य असं स्थान आहे. आणि म्हणून त्या परंपरेचे सर्वजण आपण पाईक आहात. गिरी, पुरी, भारती या शंकराचार्यांनी लावून दिलेल्या रचना आहेत.
ज्या संन्यासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग त्या पंथामध्ये त्या परंपरेमध्ये जे आले, मग कोणी गिरी, कोणी पुरी, कोणी भारती, अशा परंपरा ह्या चालत आलेल्या आहेत. मात्र ही संन्यासाची परंपरा ही आद्य शंकराचार्यांनी विभागित करून ठेवलेली आहे. त्यानुसार शंकरपुरीजी महाराज यांचं स्थान आपल्या गावामध्ये आहे. एखादा महात्मा जेव्हा महात्मा या पदावरती जातो तेव्हा तो विनाकारण जन्माला आलेला असतो म्हणून महात्मा कधी होत नसतो. संत महात्मे सुद्धा जेव्हा या अवनीतलावरती अवतरित होत असतात त्यावेळी आल्याच्या नंतर त्यांना काही ना काहीतरी कर्म करावं लागतं. कुठल्या तरी क्रियेशिवाय, कर्माच्या शिवाय त्यांना संतत्व प्राप्त होत नसतं, महापुरुषत्व प्राप्त होत नसतं. आणि ती त्यांची क्रिया म्हणजे दुसरी तिसरी कोणती नसून भक्तीची क्रिया आहे. भक्तीचा मार्ग कदाचित प्रत्येकाचा स्वतंत्र असू शकेल. कोणी योग मार्गानं जाईल, कोणी कर्मकांडानं जाईल, कोणी नामानं जाईल, कोणी दानधर्मानं जाईल. मार्ग प्रत्येकाचा स्वतंत्र असू शकतो. मार्ग मात्र प्रत्येकाचा काही ना काहीतरी असतो, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आणि विनाकारण कोणत्याही गोष्टीवरती आपली श्रद्धा उत्पन्न होऊ शकत नाही, हे पण आपण लक्षात घ्या. ज्या अर्थी साधारणतः 150-200 वर्षांची ही परंपरा आपल्या गावामध्ये सुरू आहे, त्या अर्थी निश्चितपणे ती व्यक्ती महापुरुष असावीत ज्यामुळे आपण सर्व आपले पूर्वज जे आहेत ते त्यांचे भक्त झाले. आणि हीच परंपरा आज चालू आहे. म्हणून परंपरा जिथे चालू असते तिथे त्या स्थानाला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. आपल्या गावाचं भाग्य आहे की एक महात्मा आपल्या गावामध्ये स्थिर झालेला आहे. काय आपल्या शिंगवे गावाचं भाग्य असेल की त्यांना वाटलं असेल की इथे थांबावं. हां, निश्चितपणे लक्षात घ्या, फक्त गोदावरी उत्तर वाहिनी झाली म्हणून त्यांनी इथे स्थान ग्रहण केलं असं समजू नका. मग तसं जर बघितलं तर गोदावरीच्या जवळ कुठेतरी समाधी घेतली असती. या गावामध्ये का घेतली? कारण त्या काळामधली मंडळी जी आहेत ती त्यांना योग्य वाटली असावीत की आपली परंपरा ही पुढे चालवतील, योग्यपणे निर्वहन या परंपरेचं ते करतील, आपल्या स्थानाची जोपासना ते करतील, ही भूमिका लक्षात घ्या. आणि याचा विचार करून आपल्या शिंगवेमध्ये त्यांनी समाधी घेतलेली आहे, संजीवन समाधी घेतलेली. आणि त्यांची संजीवन समाधीचा जो सोहळा आहे हा आपण साजरा करत असताना 50वे वर्ष आपण या सप्ताहाचा साजरा करत आहोत. अत्यंत 50व्या वर्षाला शोभावा असा कार्यक्रम आहे. तर का प्रत्येकाची मोठ्या कार्यक्रमाची संकल्पना वेगळी असते बरं का. प्रत्येकाची, आता मला सांगण्यात आलं की आधी मारुतीच्या मंदिरामध्ये कार्यक्रम होत होता आणि नंतर यावर्षी हा कार्यक्रम इथे घेतलेला आहे. प्रत्येकाची मोठी ही संकल्पना वेगळी असते. जास्त त्याच्यामध्ये खोलामध्ये मी जात नाही, मात्र त्यापेक्षा हा मोठा आहे, निश्चितपणे मोठा आहे. आपण सर्वजण तन मन धनाने या कार्यक्रमामध्ये सम्मिलित झालेला आहात. सांगू का, सध्याची परिस्थिती अशी आहे की सध्या या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे मोठे सप्ते चालू आहेत बरं का. मला तर असं पुढे दिसतंय, मला तर पुढे असं दिसतंय की एकदा अशा सप्ताहाची सवय लागली की न निवर्तन ते पुन्हा मग मारुतीच्या मंदिरात नको. मग आपण केलं यावेळी प्रयत्न, दरवर्षी करत जाऊ. बरं थोडा छोटा करू. अन्नदान करायला माणसं आहेत, प्रत्येकजण त्याच्यामध्ये सहकार्य करतोय. तरुणांचा मोठा सहभाग आहे या कार्यक्रमामध्ये, मला खूप समाधान वाटलं. आणि ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्लेझंट वातावरण म्हणतो तसं वातावरण या ठिकाणी लक्षात घ्या. कारण बऱ्याच ठिकाणी सप्ताह मोठे असतात, रोजचा अनुभव आहे कीर्तनकारांचा. बऱ्याच ठिकाणी सप्ताह मोठे असतात, पण समोर बसलेले माणसांकडे बघितल्यानंतर असं वाटतं यांना सांगण्याची आता काही गरज आहे, काहींना पोचवण्याची गरज आहे. अशी सगळी मंडळी समोर बसलेली असतात. मात्र अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणानं आपण सर्वजण जमलेले आहात. मी इसवी सन 2006 पासून नाशिक जिल्ह्यामध्ये कीर्तनाला येतोय. 20 वर्ष साधारणतः मी या जिल्ह्यामध्ये येतोय. आणि मला जसं मला आठवत आहे तशी सर्वात जास्त कीर्तन माझी नाशिक जिल्ह्यात झाली आहेत बरं का. मला आठवतंय तसं, कारण
आपला जिल्हा हा अत्यंत धार्मिक आहे. 2-3 जिल्ह्यांचा मी जो उल्लेख करतो त्यामध्ये नाशिकचा आवर्जून मी प्रत्येक वेळी उल्लेख करतो की नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भक्ती आपल्याला पाहायला सापडते. नियोजन सुंदर आपण केलं आहे, तरुणांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपलं नियोजन लक्षात येत असतं, लक्षात घ्या. छोटी छोटी गोष्ट असते पण त्याच्यातूनही नियोजन. संतांचे सुंदर अशा या ठिकाणी फोटो लावलेले आहेत, सुंदर असं वातावरण केलं. ही सर्व टाळकरी मंडळी आहेत, मृदंगाचार्य आहेत, ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे खिल्लारे गुरुजी आहेत या ठिकाणी, आमचे सदानंद गुरुजी आहेत, परिसरातले आमचे महाराज मंडळी, आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गुरुबंधू म्हणून, कनिष्ठ गुरुबंधू म्हणून मंडळी आपल्याकडे महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. सर्व परिसरातली मंडळी आहेत. मला या परिसरातून खूप फोन आले या कार्यक्रमाच्या संबंधाने की आम्ही येतोय, कारण या परिसरामध्ये मी खूप कार्यक्रम केलेले आहेत आणि खूप सेवा कीर्तनाच्या झालेल्या आहेत. असो, जास्त मी विस्तार याचा करत नाही. मात्र आज जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे हा अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे की जो अशा महात्म्याचं वर्णन करतो की ज्यांनी आपल्या हृदयामध्ये भगवंताला स्थान दिलेलं आहे. अर्थात भगवंताला स्थान दिलेलं आहे, भगवंताचं नाम मुखामध्ये आहे, यापेक्षा वरची पायरी जी आहे की भगवंताला हृदयामध्ये दाखल करून घेणं आहे. याचाच विचार आपल्याला या अभंगामध्ये करायचा आहे. या अभंगामध्ये भाग्याच्या संबंधानं मोठा विचार आलेला आहे. आपल्याला सर्वांना भाग्य माहिती आहे. भाग्य काय आहे हे आम्हाला माहिती आहे. भाग्याची सरळ सरळ व्याख्या जर करायची झाली तर एखादी गोष्ट आपल्याकडे नसावी, त्याची आपल्याला गरज असावी आणि विनासायास ती आपल्याला प्राप्त व्हावी म्हणजे भाग्य. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमच्याकडे 2 वर्ग आहेत. आमच्याकडे म्हणजे जगतामध्ये की एक फक्त कर्माला मानतात आणि दुसरा वर्ग असा आहे की तो फक्त आणि फक्त भाग्याला मानतो. मात्र कर्म आणि भाग्य यांची एकरूपता आम्हाला संत वाङ्मयात पाहायला मिळते. ज्ञानोबारायांचं प्रसिद्ध वचन आहे, भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जात आपैसे घर रिघे. भाग्य आहे मात्र उद्यमाचे निमित्त. उद्यम म्हणजे कर्म, उद्योग करायचा आणि मग भाग्यानं साथ द्यायची. हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे, लक्षात ठेवा. सगळ्या संतांनी इथे ही सगळी फोटो लावलेली आहेत. या सगळ्याच संतांनी काही ना काहीतरी कर्म आपल्या जीवनामध्ये केला आहे. कोणी शेती केली, कोणी मडकं बनवलं, कोणी वस्त्र विणली, कोणी काय. प्रत्येकानं काही ना काहीतरी सेवा केलेली आहे, काहीतरी कर्म करून आपलं जीवन हे व्यतीत केलेलं आहे. आणि त्यामुळे कर्म आमच्या संप्रदायामध्ये मान्य आहे, मात्र भाग्य देखील मान्य आहे. कारण जे कर्म आपण मागच्या जन्मामध्ये करत असतो त्याचा परिपाक आपल्याला या जन्मामध्ये प्राप्त होत असतो. म्हणजे ते प्रारब्धाच्या रूपानं आपल्याला भोगून संपवावं लागत असतं. व्यवसाय निमित्त निमित्त फळ देतसे संचित. आम्ही काहीतरी क्रिया करतो आणि त्या क्रियेला पाठबळ जे आहे ते प्रारब्धाचं प्राप्त होत असतं. संचित असा जरी या ठिकाणी शब्द असला तरी संचित म्हणजे काय तर जन्मोजन्मी आम्ही जे काही केलेलं कर्म आहे त्याचा साठा म्हणजे संचित आहे. आणि ते संचित या जन्मामध्ये भोगणं म्हणजे प्रारब्ध आहे.
या जन्मामध्ये जे आम्ही पाप पुण्य करतो ते पुढच्या जन्माच्यासाठी संचित होणार आहे आणि ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जन्म चालू राहणार आहेत. हा कर्माचा सिद्धांत आहे. आमच्या संतांनी कर्माला मानलेला आहे पण भाग्याला देखील मानलेला आहे. संतांची भाग्याची व्याख्या आणि तुमची आमची व्याख्या वेगळी आहे. सांसारिक भोगोपलब्धी ज्यांच्या जीवनामध्ये विपुल प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला सापडते, सामान्य माणसं त्याला भाग्यवान म्हणतात. त्यांची अपेक्षा सुद्धा सामान्य असते. संसाराच्या त्यांच्या अपेक्षा असतात. वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान. गृही भावे धन धान्य, 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 गृही भावे धन वाढावे संतान, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. वाढावे संतान, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. वाढावे संतान, गृही भावे धनधान्य ही सामान्य लोकांची अपेक्षा आहे. हे प्राप्त झालं म्हणजे माणूस काय म्हणतो की हा भाग्यवान आहे. एखाद्याला एखादं पद प्राप्त झालं, लोक म्हणतो भाग्यवान आहे. एखाद्याला पैसा मिळाला, भाग्यवान आहे. म्हणजे सांसारिक गोष्टी मिळाल्या की सामान्य माणसं त्याला भाग्यवान म्हणतात. मात्र संत महात्म्यांना ही व्याख्या मान्य नाही आहे. संत महात्म्यांनी केलेली व्याख्या स्वतंत्र आहे. संत महात्मे भाग्याला मानतात का हा प्रश्न असेल तर उत्तर हो आहे, मानतात. पण त्यांच्या मानण्याचं स्वरूप स्वतंत्र आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. हां, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे दास आहोत म्हणून आम्ही दैवाचे आहोत, म्हणून आम्ही भाग्याचे आहोत. हा विचार आपण लक्षात घ्या. अनेक प्रमाण आपल्याला त्या संबंधानं देता येतील. हां, भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया, पंढरीरायाला जे शरण गेलेले आहेत त्यांना भाग्यवान म्हणायचं असे संतांची व्याख्या आहे. त्यामुळे भाग्याच्या अनेक अनेक व्याख्या आपल्या डोळ्यासमोर असतात. किंवा भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे, पंचाक्षरं पावनमुच्चरन्तः पतिं पशूनां हृदि भावयन्तः भिक्षाशनादिक्षु परिभ्रमन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः. नमः शिवाय हा पंचाक्षरी महामंत्र आहे. आचार्यांनी सांगितलंय पंचाक्षरम पावनम उच्चरंतः. या 5 शब्दांचा मुखामधून जे नित्य गायन करत असतात, पतिं पशूनां हृदि भावयन्तः, पशुपतीनाथ भगवान श्री विश्वेश्वराला जे हृदयामध्ये नित्य धारण करीत असतात, भिक्षाशनादिक्षु परिभ्रमन्तः, भिक्षेमध्ये मिळालेलं यदृच्छेनं मिळालेलं खाऊन जे इतस्ततः परिभ्रमण करीत असतात, कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः, असे लंगोटी धारक जे आहेत ते खरे भाग्यवान आहेत. प्रत्येकाची आपली आपली स्वतंत्र व्याख्या असू शकते. आचार्यांची व्याख्या ही आहे की भगवंताचं नाम धारण करायचं, भगवंताला हृदयामध्ये धारण करायचं, भिक्षेमध्ये मिळालेलं खाऊन इतस्ततः भगवंताचं नामस्मरण करीत परिभ्रमण करायचं. असा परिभ्रमण करणारा जो लंगोटी धारक आहे तो भाग्यवान आहे. अशी आचार्यांनी केलेली व्याख्या ही तुमच्या आमच्या व्याख्येपेक्षा अत्यंत स्वतंत्र आणि अत्यंत वेगळी आहे. मी नेहमी सांगतो की ज्ञानोबारायांनी त्यांच्या हरिपाठामध्येच 2 भाग केले आहेत भाग्याच्या संबंधानं. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान अभागी आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान अभागी असे 2 विभाग ज्ञानोबारायांनी केलेले आहेत. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान अभागी कोण आहे? उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसेने होय उपजोनी करंटा. करंटा म्हणजे काय? अभागी. म्हणजे ज्याच्याकडे भाग्य नाही तो अभागी, जो अभागी तो करंटा. जन्माला येऊन तो करंटा आहे जो अद्वैताची वाट जाणत नाही. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं ज्ञानोबारायांनी सांगितलेला अभागी. भाग्यवान कोण आहे? मोक्षरेखे आला भाग्य विनटला. जो मोक्षाच्या सीमारेषेपर्यंत आलेला आहे तोच भाग्यानं विनटलेला आहे. म्हणजे ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं ज्ञानोबारायांनी भाग्यवान आणि अभाग्याची केलेली व्याख्या जर आपण बघितली, जो अद्वैताची वाट जाणत नाही. बऱ्याच लोकांना द्वैत आणि अद्वैत कळत नाही.
बऱ्याच लोकांना आपण शब्द ऐकत आलेलो असतो की द्वैत आणि अद्वैत. द्वैत म्हणजे काय? तो परमात्मा आणि मी वेगळे आहोत. मी त्याचा उपासक आहे, तो माझा उपास्य आहे, याला द्वैत म्हणायचं. आणि अद्वैत म्हणजे काय? तर तो आणि मी एकच आहोत, याला अद्वैत असं म्हणायचं. म्हणजे एकच परमात्मा चराचरामध्ये नटलेला असून तोच परमात्मा मी आहे अशी भावना होणं म्हणजे अद्वैताच्या स्थानावरती स्थानापन्न होणं आहे, असं आपण लक्षात घेऊ शकतो. जो अद्वैताची वाट जाणत नाही, म्हणजे परमात्मा आणि मी एक आहे असं ज्याला कळत नाही, तो ज्ञानोबारायांनी सांगितलेला ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं अभागी आहे. आणि भाग्यवान कोण आहे? मोक्षेच्या सीमारेषेपर्यंत जो आलेला आहे. मोक्षापर्यंत कोण पोचू शकतं? मोक्षापर्यंत कोण पोचू शकतं? त्याच्या संबंधानं आपण जर विचारसागरादी ग्रंथ जर बघितले, अधिकारी विषय प्रयोजन संबंध आधी करून जर आपण बघितले, तर त्या अधिकाऱ्याचा विचार जर बघितला तर विवेकी असावा, तो वैराग्यशाली असावा, त्याच्याकडे क्षमादी षटसंपत्ती असावी आणि मुमुक्षुता असावी. या 4 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच ज्ञानाचा अधिकारी आहे. म्हणजे ज्ञानाच्या सीमारेषेपर्यंत जो आलेला आहे तो एवढे सगळे कष्ट करून आलेला आहे, म्हणून तो ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान आहे. आता भक्तिशास्त्राचा विचार करा. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं अभागी कोण आहे? नाही जाशी भक्ती हरे न भजत पतित अभक्त हरिसिन भजत दैवहत. दैवाकडून मारल्या गेलेला म्हणजे अभागी आहे. जो भगवंताची भक्ती जाणत नाही, ज्ञानोबारायांनी भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं त्याला अभागी म्हटलेला आहे. मग भाग्यवान कोण आहे? हरिनाम सर जिव्हा या नामाची उपमा त्याच्या दैवाचं कोण वर्णन करून सांगणार आहे, ज्याची जिव्हाच हरिनामाची होऊन गेलेली आहे. म्हणजे ज्ञानोबारायांनी सांगितलेले ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान अभागी, भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं सांगितलेला भाग्यवान आणि अभागी हे सदर आचार्यांच्या पठडीतला आहे. म्हणजे भगवंताशी संबंधित जो कोणी आहे तो भाग्यवान आहे. आणि तुमची आमची व्याख्या जर बघितली तर सामान्य गोष्टी ज्याला प्राप्त होतात आपण त्याला भाग्यवान म्हणतो. मग योग्य कोणाचं आहे? आपण सर्वजण भाविक आहोत, वारकरी आहोत. संत जे सांगतात आमच्यासाठी शब्द प्रमाण आहे. संतांचं प्रमाण आमच्यासाठी शेवटचं प्रमाण आहे. आम्हाला त्याच्यापेक्षा दुसरं काही माहिती नाही. म्हणून आम्ही कदाचित संत सांगतात तेच मान्य करू. मात्र समाजाचा विचार जर केला तर सध्याचा काळ असा आहे की फक्त आमची श्रद्धा आहे म्हणून हे आम्हाला मान्य आहे असा विचार समोर मांडण्यापेक्षा आम्ही तर्काच्या कसोटीवरती घासून हा विचार मान्य केलेला आहे असं जर आपण समाजाला सांगू लागलो तर जो बुद्धिवादी समाज आहे तो कदाचित आपल्या विचाराकडे आकृष्ट होऊ शकतो. त्यांना सांगावं लागतं की आम्ही हा सिद्धांत मान्य केला, त्याच्या पाठीमागची भूमिका काय आहे. तर भूमिका ऐका. संत सांगतात ते योग्य आहे, हे बरोबर आहे. पण खरा भाग्यवान कोण आहे हे बघण्याच्यासाठी कोणाचं खरं आहे, सामान्य माणसाचं खरं आहे का संतांचं खरं आहे, हा विचार मान्य करण्याच्यासाठी एक कसोटी आपल्याला बघावी लागेल. ऐका, पहिल्यानं दुसऱ्याला भाग्यवान म्हटल्याच्या नंतर दुसऱ्याला अभागी म्हणण्याची जेव्हा पहिल्यावर पाळी येणार नाही तेव्हा पहिल्याने म्हटलेला भाग्यवान हा खरा भाग्यवान. उदाहरण देतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. एखाद्याची बुद्धी बघून एखाद्याला भाग्यवान म्हणू लागला.
एखादा शाळेमध्ये खूप हुशार असतो आणि प्रत्येक वेळी प्रथम क्रमांक वगैरे त्याचा येतो आणि मग लोक म्हणतात भाग्यवान आहे, खूप चांगली बुद्धी आहे याची. त्या बुद्धीकडे बघून एखाद्याला भाग्यवान म्हणत असेल, त्याला तो कायमचा भाग्यवान म्हणू शकतो का मला सांगा? बुद्धीची काही मर्यादा आहे आपल्याकडे. साधारणतः 60 वर्ष झाल्याच्या नंतर, 60-70 वर्षाचे झाल्यानंतर लोकांना विसर पडायला लागतो, बुद्धीला गंज चढायला लागतो. बघा तुम्ही, जे वयस्कर लोक आहेत ते काय म्हणतात, वारकरी संप्रदायातली काही मंडळी असतात ती म्हणतात पूर्वी लय पाठांतर होतं आमचं, आता लक्षात येत नाही. एखादा त्या पद्धतीचा माणूस असेल तर आपण समजूनही घेऊ शकतो, पण ज्याचं काहीच पाठ नाही तो सुद्धा वयाचा आश्रय घेऊन हे डायलॉग मारतो. धकून जातं, अर्थात लोकांना मान्य करावं लागतं, कारण वयाची मर्यादा आहे. जाऊ द्या, वयाच्या ठराविक मर्यादेनंतर बुद्धीला आपण आधी त्याला भाग्यवान म्हणत होतो, आता त्याला आपण भाग्यवान म्हणू शकत नाही. बरोबर आहे, कारण वय पुढे गेलाय. ज्या बुद्धीकडे बघून आम्ही त्याला भाग्यवान म्हणत होतो, आता ती बुद्धी त्याच्याकडे शिल्लक राहिलेली नाही. आपण कायमचं भाग्यवान म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. आपली व्याख्या काय आहे की पहिल्यानं दुसऱ्याला भाग्यवान म्हटल्याच्या नंतर दुसऱ्यालाच अभागी म्हणण्याची जेव्हा पहिल्यावर पाळी येणार नाही, तेव्हा पहिल्याने म्हटलेला भाग्यवान हा खरा भाग्यवान. म्हणून अनेक कसोटीमध्ये तुम्ही बघा, एखाद्याला संपत्ती प्राप्त झाली. मी नेहमी उदाहरण देतो की भिकारी आहे, रस्त्यावरचा भिकारी अभागी आहे, पण काय त्याचं पूर्वपुण्य, त्याने लॉटरी घेतली आणि 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली. आता काय झालं, जो काल भिकारी होता म्हणजे अभागी होता, आज लॉटरी लागली म्हणजे काय झाला, भाग्यवान झाला. चोरांना कळालं, दरोडा टाकला, सगळे पैसे गेले, आता काय झालं, पुन्हा अभागी झाला. म्हणजे एखाद्याकडची संपत्ती बघून आपण एखाद्याला भाग्यवान म्हणू लागलो तर आपण त्याला कायमचं भाग्यवान म्हणू शकत नाही. असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. कसोटी लक्षात घ्या. संत महात्मे ज्याच्याकडे बघून आपल्याला भाग्यवान म्हणत असतात, संत महात्मे ज्या गोष्टीकडे बघून आपल्याला भाग्यवान समजत असतात, ती गोष्ट कोणती याचा विचार करा. भगवंताची प्राप्ती झाली आहे की नाही, भगवंताच्या संबंधानं भाग्यवान आणि अभाग्याची व्याख्या ही आम्हाला संत महात्म्यांनी करून सांगितलेली आहे. म्हणजे भगवंताची प्राप्ती झाली तर भाग्यवान आणि झाली नाही तर अभागी, ही संतांची व्याख्या आहे. आता भगवंताची एकदा प्राप्ती झाली आणि भगवंताची याला प्राप्ती झाली आहे म्हणून हा भाग्यवान आहे असं आपण एखाद्याला जर म्हटलं तर त्याला आपण अभागी पुन्हा कदापि म्हणू शकत नाही, कारण परमात्म्याची एकदा प्राप्ती झाली तर त्याची अप्राप्ती कदापि शक्य नसते. यद गत्वा न निवर्तन्ते, जिथे गेल्यानंतर पुन्हा परत येण्याची गरज पडत नाही असं परमात्म्याचं स्थान आहे. आणि त्यामुळे संत महात्मे सांगतात तो भाग्यवान खरा भाग्यवान आहे. आता या भाग्याच्या संबंधानं अनेक शब्दांची योजना ही आपल्याला वारकरी सांप्रदायिक संतांच्या वाङ्मयामध्ये पाहायला सापडते. म्हणजे जसं भाग्यवान आहे, अभागी आहे, मंदभागी आहे, दुर्दैवी आहे, हे सगळे भाग्याच्या संबंधाने भलेही समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द असू शकतील, पण भाग्याच्या संबंधाने आलेले हे सगळे शब्दरचना आहेत. ऐका, अभागी कोण आहे? संत वाङ्मयाचं सार जर आपण काढलं तर आपल्याला अभागी कोणाला म्हटलंय संत महात्म्यांनी, तर ऐका, ज्याला एखादी गोष्ट प्राप्त झालेली आहे मात्र प्राप्त गोष्टींचं काहीच महत्त्व त्याला नाही आणि जो सामान्यांप्रमाणे जीवन जगतो तो अभागी आहे. ऐका, आपल्याला मनुष्य देहाची म्हणजे नरदेहाची प्राप्ती झाली. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची म्हणती तरी ते होती तरी का चित्ती न धरावे. तुकोबराय म्हणतात नरदेह निधान लागले हाती. निधान म्हणजे काय? साठा. नरदेहाचा साठा म्हणजे गुप्तधन आपल्याला प्राप्त झालेला आहे. मात्र ज्यांना हा देह मिळालाय पण कळाला नाही ते अभागी आहेत. आम्हाला नरदेह प्राप्त झालेला आहे पण नरदेहातला प्रत्येक जण काही मनुष्य असं समजू नका, कारण मनुष्यत्व ही वृत्ती आहे. मनुष्य हा देह नाही आहे, देह नरदेह आहे आणि त्याच्यातली वृत्ती मनुष्यत्व, राक्षसत्व आदी आहे. म्हणून नरदेह प्राप्त झाला ही एक महत्त्वाची दुर्लभ गोष्ट आम्हाला प्राप्त झाली. मात्र नरदेह प्राप्त झाल्यानंतरही मनुष्यत्व प्राप्त ज्याला होतं तो त्यातल्या त्यात भाग्यवान. आणि ज्याला नरदेह मनुष्यत्व प्राप्त होऊनही हे आपल्याला कशासाठी प्राप्त झालंय
हे कळत नाही तो अभागी आहे. आणि कळाल्यानंतरही जो त्याच्या संबंधाने क्रिया करत नाही तो दुर्दैवी आहे. लक्षात घ्या. एखाद्याला, आता उदाहरण घ्या, संतांच्या कुळामध्ये एखाद्याला जन्म मिळाला, कमी भाग्य आहे का? इतरांच्या पेक्षा निश्चितच भाग्य. आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये आपण जर बघितलं तर संतांच्या वंशजांना आता हा 50वे हे वर्ष आहे, म्हणून आपणही विचार करताना काय केलं असेल की संतांचे वंशज बोलवा. का बोलवा? का बोलवा? इतर कीर्तनकार नाहीत का? आमच्याकडे परंपरेला जास्त महत्त्व आहे. ज्याची जेवढी मोठी परंपरा आहे त्याला तेवढं संप्रदायामध्ये महत्त्व आहे. म्हणजे एखाद्या कुळामध्ये, एखाद्या मोठ्या कुळामध्ये एखाद्याला जन्म मिळाला आणि त्या जन्म मिळाला जरी असला तरी आपला देह हा इतरांच्या सारखा नाही. काही विशेष कर्म करण्यासाठी आपल्याला या कुळामध्ये जन्म प्राप्त झाला किंवा काहीतरी पूर्वजन्मामध्ये आपण चांगलं कर्म केलं असेल म्हणून आपल्याला हा देह मिळाला. याची ज्याला जाण नाही तो अभागी आहे. ज्याला कळत नाही की आपण कोण आहेत. म्हणजे आपण जे पाहतो मेंढीमध्ये असणाऱ्या सिंहाप्रमाणे. सिंह वेगळा आहे पण मेंढ्यांमध्ये राहून तो स्वतःला मेंढी समजायला लागतो. याचा अर्थ संतांच्या कुळा व्यतिरिक्त जे जन्मतात त्यांना मी मेंढी म्हणतो असं समजू नका, कारण सध्या सोशल मीडियावर फार अवघड आहे. काहीतरी एखादा विचार समोर आणतील आणि म्हणतील समाजाला महाराज असं म्हणाले. नका असं काही करू. माझा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे इतरांच्या पेक्षा असामान्यत्व जर आपल्याकडे आहे आणि ते असामान्यत्व असूनही जर आपल्याला त्याचं ज्ञान नसेल तर तो अभागी आहे. मंदभागी हा पण एक शब्द आपल्याकडे आलेला आहे बरं का. मंदभागी म्हणजे काय? भाग्य आहे, लक्षात घ्या. मंदभागी याचाच एक अर्थ काय होतो? भाग्य आहे पण मंद आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे भाग्य आहे. उदाहरण देतो. भगवान श्रीकृष्णाच्या कुळामध्ये जन्म प्राप्त होणं काही कमी आहे का? संतांच्या कुळात जन्म प्राप्त होणं कमी आहे का? नाही. पण त्यांच्या कुळात जन्माला येऊन मी काहीतरी करावं अशी माझी भावना नसेल तर तो अभागी आपण बघितलं. मात्र त्यांनी केलेल्या कर्माच्या विरुद्ध जर वागला तर तो मंदभागी आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कुळामध्ये यादवांचा सगळ्यात जन्म झालेला. भगवान श्रीकृष्णाच्या पोटी सांबाचा जन्म झाला. सांब अत्यंत सुंदर देखणा. वनामध्ये ते यादव कुमार फिरू लागले. वन क्रीडा चालू होती, खेळायचं. 18-20 वर्षांची मुलं आणि समोर साधू बसलेले होते. त्या साधूंचा आपण काहीतरी त्यांची गंमत करू असा त्यांनी विचार केला. सांब सुंदर होता, नाजूक होता. त्याला असं केलं, पोटाला कपडा बांधला, गर्भवती स्त्री वाटावी असा स्त्रियांचा वेश केला आणि 2 मित्रांनाही स्त्रियांचा वेश करून त्यांच्या खांद्यावर हात ठेवून असा मंद मंद चालू लागला. ज्याप्रमाणे 9 महिन्याची गर्भवती चालते त्याप्रमाणे. बाकीचे जे मित्र आहेत ते म्हणले थांबा, आम्ही त्या साधूंची जाऊन गंमत करतो, मजा करतो. गेले पळत. साधू बसलेले होते, ध्यानस्थ होते. त्यांनी सांगितलं, महाराज ती जी स्त्री आहे ना समोरची, ती 9 महिन्यांची गर्भवती आहे. तिला एक प्रश्न पडलाय पण तुमच्या समोर येऊन विचारायला ती लाजतीये. साधूने विचारलं, काय प्रश्न आहे? त्यांनी सांगितलं, तिचा असा प्रश्न आहे की तिला मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे. लक्षात घ्या. काही गरज साधूंची थट्टा करायची? नाथ महाराजांचं प्रसिद्ध वाक्य, अशी ही थट्टा भल्या भल्याच लाविल बट्टा. थट्टा विनाकारण कधी कोणाची करायची नाही. बस, तिला मुलगा होणार आहे का मुलगी सांगा. ऋषीने बघितलं. बरं, ते ऋषी काही साधे होते का? दुर्वास ऋषी होते. छोट्या छोट्या गोष्टीवरून शाप देणारे. त्यांनी बघितलं की हे यादव कुमार आहेत. त्या सांबाकडे बघितल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं ही स्त्री नसून हा पुरुष आहे आणि आपली थट्टा करण्यासाठी ही मुलं आपल्याजवळ आलेली आहेत, मात्र भगवंताच्या कुळातली आहेत. म्हणून दुर्वास ऋषी सुद्धा शांत राहिले. त्यांनी सांगितलं, मुलांना इथून निघा, आमच्या साधनेमध्ये व्यत्यय आणू नका, निघा इथून. मात्र तरी सुद्धा ती मुलं शांत बसेनात. लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्णाच्या कुळात जन्माला आलेले आहेत. काय कर्म असले पाहिजेत, काय कर्म असले पाहिजेत त्यांचे. मात्र संतांना, ब्राह्मणांना, देवा ब्राह्मणांना पूजणारा तो परमात्मा, आणि हे त्या ब्राह्मणांना त्रास देऊ लागले, ऋषीमुनींना त्रास देऊ लागले. सांगा ना महाराज, मुलगा होणार आहे का मुलगी? सांगा ना, मुलगा होणार आहे का मुलगी? आता मात्र दुर्वास ऋषी संतप्त
संतप्त झाले आणि त्यांनी शाप दिला त्या यादव कुमारांना, तुम्हाला माहिती करून घ्यायचं मुलगा होणार आहे का मुलगी, ना मुलगा होणार आहे ना मुलगी होणार आहे, ऐका अरे हे प्रसवेल जे बाळ ते होईल सकळ कुळा काळ, निखळ लोहाचे मुसळ देखाल सकळ मंद भाग्ये. माझा मुद्दा इथे आहे. त्यांनी सांगितलं ना मुलगा होणार आहे ना मुलगी होणार आहे, याच्या पोटातून लोखंडाचं मुसळ बाहेर येणार आहे. आता शाप दिल्यानंतर मुलं घाबरली, पळाली, म्हणले आता हे कपडे सोडा आणि पळा. मात्र कपडे सोडल्यानंतर सांबाच्या पोटावरती लोखंडाचं मुसळ त्यांना दिसलं आणि ते घाबरले, गर्भगलित झाले, ते मुसळ घेऊन गेले. माझा मुद्दा खरं तर संपलेला आहे. देखाल सकळ मंद भाग्य, मंद भागी कोण आहे इथपर्यंतच माझा मुद्दा आहे. माझा मुद्दा खरं तर संपलेला आहे, पण लोकांची अशी अपेक्षा असते की पुढं काय झालं. ते सिरियलमध्ये दाखवतात ना उद्याच्या भागात हे, ते दाखवलं नाही तर काय त्यांना रसच येत नाही पुढचा भाग बघायला. तसं लोकांची अपेक्षा असते की पुढं काय झालं बाबा, कृष्णाच्या कुळाला शाप दिला, पुढे काय झालं. ऐका, माझा मुद्दा संपलेला आहे, पण आता ठीक आहे ऐका. सगळे गेले, ते कुमार यादव कुळ तिथ्या ठिकाणी उपस्थित होतं आणि सांगितलं असं असं झालं. शिव्या घालू लागले सगळेजण, ब्राह्मणांना शिव्या देत, ब्राह्मणांना थट्टा करता तुम्ही, त्यांची ऋषीमुनींची थट्टा करता, चुकलं तुमचं वगैरे वगैरे सगळेजण बोलू लागले. काही जण होते मोठे ज्येष्ठ, ते म्हणले आता बोलून काय उपयोग आहे, शाप मिळालेला आहे, त्याचा परिणामही आपल्याला या मुसळाच्या रूपामध्ये दिसतोय, आता काय करायचं हे ठरवा. सगळ्यांनी मिळून ठरवलं की त्या लोखंडाचं चूर्ण करायचं, त्या मुसळाचं चूर्ण करायचं, पीठ करायचं आणि समुद्रात फेकून द्यायचं. एकदा समुद्रात फेकून दिलं, आपल्या कुळाचा नाश त्याने होण्याचं काय कारण आहे. चूर्ण केलं, छोटासा तुकडा शिल्लक राहिला, तो काही चूर्ण होईच ना त्याचं. म्हणले जाऊ द्या, याने काय फरक पडतो, असं म्हणून त्यांनी ते घेतलं. नाथ महाराजांचं वाक्य मला फार या ठिकाणचं आवडलं. नाथ महाराजांनी फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला. नाथ महाराजांनी सांगितलं हे ठरवत असताना फक्त श्रीकृष्ण तिथं नव्हता, बरं का, हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. सगळे यादव होते, फक्त श्रीकृष्ण तिथे नव्हता. भगवंताला माहिती आहे कुठे उपस्थित राहायचं आणि कुठे अनुपस्थित राहायचं. याच्यात भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातून राजकारणी लोकांनी प्रत्येक क्षेत्रातून एक एक गोष्ट उचलली पाहिजे, लक्षात घ्या. याच्यातून काय घ्यायचं, प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहायचं नसतं. काही ठिकाणी अनुपस्थित राहणं सुद्धा खूप गरजेचं असतं, लक्षात घ्या. गेले समुद्रात, दिलं फेकून. समुद्राचा स्वभाव आपल्याला माहिती आहे, ते काही स्वतःच्या पोटात घाण कधीच ठेवून घेत नाही, लगेच काठावर ते चूर्ण वाहत वाहत प्रभास क्षेत्राला गेलं. प्रभास क्षेत्राला तो तुकडा पाण्यात पडला, त्याला एका माशाने गिळलं, माशाला कोळ्याने पकडलं, म्हणलं आता याला कापून आपण विकू. त्याने कापलं, त्याच्यात तो लोखंडाचा तुकडा मिळाला. त्याला आनंद झाला, कारण त्या काळामध्ये धातू मिळत नव्हता. या माशालाही विकायचं आहे आणि या लोखंडाच्या तुकड्यालाही विकायचं आहे, आणि हे विकल्यानंतर काय होणार आहे, आपल्याला पैसा मिळणार आहे. जरा नामक व्याधाला तो तुकडा विकला, त्यांनी त्याच्या बाणाचं टोक तयार केलं आणि शिकारीला गेला. भगवान श्रीकृष्णाने आपल्या आयुष्यात 2 शिष्य केलेत. पहिला अर्जुन, ज्याला समरांगणावरती गीता सांगितली, आणि दुसरा उद्धव, ज्याला स्वतःच्या निजधाम गमनाच्या आधी उपदेश केला. अर्जुनाला केलेला उपदेश, त्याची मराठीतली टीका म्हणजे ज्ञानेश्वरी. उद्धवाला केलेला उपदेश आणि त्याची मराठीतली टीका म्हणजे एकनाथी भागवत. चला, आता काय झालं, परिस्थिती अशी झाली की उद्धवाला सांगितलं जा आणि यादवांना सांग की मी गेल्यानंतर आता माझी निजधामाला जाण्याची वेळ आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंतानं उद्धवाला सांगितलं माझी निजधामाला जाण्याची वेळ आलेली आहे. मी माझं निजधाम गमन झाल्याच्या नंतर द्वारका समुद्रात बुडणार आहे. त्यामुळे सगळ्या यादवांना सांगा प्रभास क्षेत्राला जाऊन देवधर्म करा. लक्षात घ्या योग, हे जे लवाळ आहे हे वाहत वाहत प्रभास क्षेत्राला गेलं. यादवही तिथे गेले. लोखंडाच्या इरिका तयार झाल्या, काठ्या, लोखंडाच्या काठ्या त्याच्यापासून तयार झाल्या.
भगवान श्रीकृष्ण निवांत पायावर पाय टाकून निवांत बसलेले, निजधाम गमनाची वेळ जवळ येत आहे याची वाट पाहत, आणि त्या जरा नामक व्याधाला असं वाटलं की हरिण आहे, म्हणून त्यांनी बाण मारला आणि भगवान श्रीकृष्णाच्या अंगठ्यात पायाच्या घुसला. सावजाला पकडायला जायचं म्हणून निघाला, पण बघितलं तर भगवान श्रीकृष्णाच्या पायात हा बाण घुसलेला आहे. घाबरला, थरथर कापू लागला, क्षमा मागू लागला, पण भगवंतानं सांगितलं काळजी करू नको, हे सगळं मीच ठरवलेलं आहे. त्याला मोक्ष दिला आणि परमात्मा निजधामाला गेले. आता हे यादव तिकडे गेले, देवधर्म केला. देवधर्म केल्याच्या नंतर जेवण वगैरे झालं. आता ते काही एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे, वन डे मॅरेजसारखं नाही काही तो प्रकार. पूर्वी जायला दिवस लागायचे, यायला दिवस लागायचे. पूर्वीचे लग्न तर 15-15 दिवस चालायचे. हे काम देवधर्माचं, त्यामुळे पूर्ण सगळेजण देवधर्माला गेलेले. इकडं द्वारका पाण्यामध्ये बुडाली समुद्रात. आणि ते यादव जेवण झालं आणि काही जण मैरेयक नावाचं रस सगळ्यांनी पिला, म्हणजे दारू आजच्या भाषेमध्ये. मैरेयक नाथ महाराजांनी नाव, ही सगळी कथा जी आहे ही नाथ महाराजांनी सांगितलेली आहे. मैरेयक नावाचं ते मद्य पिल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. बाचाबाचीचं रूपांतर वादविवादामध्ये, वादविवादाचं रूपांतर हाणामारीत, हाणामारीचं रूपांतर लढाईत, आणि लढाईचं रूपांतर युद्धात झालं. एकमेकांच्या सगळे यादवच एकमेकांशी भांडले. कोट्यावधी यादव मारले गेले. सगळ्यांची हत्यारं सुद्धा तुटून गेली मारून मारून. राहिलेले जे होते त्यांनी विचार केला याला कशाने मारू. इकडं तिकडं बघितलं, ते इरिका दिसल्या, त्या उपसल्याने एकमेकांना मारलं. सगळे यादव संपले. याला यादवी माजणं म्हणतात. आपल्यातल्या आपल्यातच भांडून मरणं. तेव्हापासून शब्द काय पडला, यादवी माजणं. आता काय झालं, हे सगळे यादव संपले. आणि यादव संपल्याबरोबर आपला दृष्टांतही आता संपला. माझा मुद्दा काय होता, मंद भाग्य देखाल सकळ, हे मंद भाग्याचं लक्षण आहे. म्हणजे भाग्याच्या संबंधानं अनेक गोष्टी आपल्या समोर येतात. भाग्य कशाला म्हणायचं, अभागी कोण आहे, दुर्दैवी कोण आहे, मंदभागी कोण आहे, याच्या सगळ्यांपैकी भाग्यवान जो आहे तो आपण सगळेजण त्याला चांगलं म्हणत असतो. असं भाग्यवान जो आहे तो चांगला आहे. मात्र नाथ महाराजांना या ठिकाणी फक्त भाग्यवान सांगायचा नाही आहे, भाग्याचंही भाग्य जो घेऊन आलेला आहे त्याबद्दल नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात. अर्थात भाग्याचं भाग्य प्राप्त होण्यासाठी काहीतरी विशेष लक्षणं असावी लागतात, विशेष क्रिया घडावी लागते. त्याशिवाय भाग्याचं भाग्य प्राप्त होऊ शकत नाही. ती क्रिया काय आहे महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या. भाग्याचे भाग्य धन्यते संसारी, 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 साठवी हरी, साठवी हरी, साठवी हरी, साठवी हरी, हृदया माझी, हृदया माझी, धन्यताचे गुण, धन्यताचे कर्म, धन्यताचे गुण, धन्यताचे कर्म, साठवे हरी, साठवे हरी, हृदया माझी, हृदया माझी, धन्यताचे गुण, धन्यताचे
भाग्याचे भाग्य धन्य ते संसारी साठविती हरी हृदया माझी. भाग्याचं भाग्य म्हणजे काय? उदाहरण देतो, व्यावहारिक उदाहरण देतो. द्राक्ष गोड असतं. द्राक्षाचे जे घड असतात ते काय असतात? गोड असतात, है ना. द्राक्ष बागायतदारच आहेत तुम्ही सगळे इकडे परिसरातले, तुम्हाला माहिती आहे द्राक्ष गोड असतात. त्या गोड घडाचा द्राक्ष खाल्ल्याच्या नंतर ते गोड लागतं आणि त्या द्राक्षाचं साल काढून खाल्लं ते आणखी गोड लागतं. बस लक्षात घ्या, मला हेच सांगायचं. व्यावहारिक उदाहरण दिलं. भाग्याचं भाग्य म्हणजे काय? भाग्याहूनही भाग्य किंवा भाग्य जे आहे त्या भाग्यालाही आणखी काहीतरी भाग्य आहे की जे हृदयामध्ये भगवंताला साठवतात ते भाग्याचे भाग्यवान आहेत. भाग्याचे भाग्य धन्य ते संसारी साठविती हरी हृदया माझी. भगवंताला जे हृदयामध्ये साठवून ठेवतात. बघा, भगवंताचं नाम घेणारे वेगळे, नाम घेतल्यानंतर भगवंताचं दर्शन ज्यांना होतं ते भाग्यवान आहेत. भगवंताचं दर्शन ज्यांना होतं ते भाग्यवान आहेत. मात्र दर्शन घेतलेल्या भगवंताला जे हृदयामध्ये साठवतात ते भाग्यवंताहून भाग्यवान आहेत. हे नाथ महाराजांना सांगायचं आहे. आता हृदयामध्ये तो परमात्मा, मी नेहमी सांगतो की हृदयामध्ये तो परमात्मा येऊन बसणं ठीक आहे, कदाचित तो त्याच्या मर्जीनं येऊनही बसेल संतांच्या हृदयात, मात्र जाण्याची ताकद त्याच्या हातात नाही. लक्षात घ्या, भगवंत भक्ताच्या हृदयामध्ये स्वतःच्या मनानं येऊन बसतो, मात्र बाहेर जाण्याची क्षमता त्याच्याकडे नसते. तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधारक तो परमात्मा आहे आणि तरी सुद्धा असं कसं काय निघू शकणार नाही बाहेर? ऐका, नाथ महाराजांनी त्यासाठी सुंदर दृष्टांत दिलाय. जो शुष्क काष्ठ स्वये कोरी तो कोवळ्या कमळा माझारी भ्रमर गुंतला प्रीतीवरी केसर माझारी कुचंबनेदी तेवी भक्ताची या प्रेम प्रीती हृदय कोंडीला श्रीपती तेथ खुंटल्या सामर्थ्य शक्ती भावार्था प्रतिबळ नचले. नाथ महाराज दृष्टांत देतात भुंग्याचा. तो भुंगा, काळा जो भुंगा असतो, गुंग 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 करत जो फिरत असतो, त्याचं तोंड जे असतं ते सोंड असते. त्या सोंडेमध्ये काय ताकद असते? तर कोरडं लाकूड आरपार करून तो पलीकडे जाऊ शकतो. आपण पाहतो अनेक ठिकाणी त्याचं छिद्र पडलेलं असतं, आरपार जातो. जो शुष्क काष्ठ स्वये कोरी, ऐका भागवतातली भाषा, तो कोवळ्या कमळा माझारी भ्रमर गुंतला प्रीतीवरी केसर माझारी कुचंबनेदी. भ्रमर त्या कमळामध्ये बसतो, केसर त्या समोर मधल्या ज्या काड्या असतात त्यांना केसर म्हणतात, त्याच्यावर तो बसतो आणि अलगदपणे त्याच्यातला रसपान करत असतो. रसपान करत असताना इतका अलगद बसतो की ती काडी सुद्धा वाकडी होणार नाही याची काळजी तो घेतो. संध्याकाळ व्हायला लागतं, कमळ बंद व्हायला लागतं. कमलिनीच बंद होती ना रात्री, कमलिनी रात्री बंद व्हायला लागते आणि मग ती बंद होता 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 त्याचं लक्ष असतं की ती बंद होतीये, पण तो विचार काय करतो, मला एवढीशी जागा लागणार आहे, असा निघून जाईल, एवढ्याशा जागेतून असा निघून जाईल. पण त्याची आसक्ती त्या कमळावरती एवढी असते की ते रसपान करताना कमळ कधी बंद झालं त्याला कळत नाही. आता त्यांनी काय केलं पाहिजे? स्वतःच्या सोंडेचा वापर करून जर लाकडामध्ये तो छिद्र करू शकतो, तो कोवळ्या पानामध्ये तो छिद्र करू शकत नाही का? करायला पाहिजे ना. नाथ महाराज म्हणतात तो तसं करत नाही. का करत नाही? कारण कमळावरती त्याचं अनन्यसाधारण प्रेम असतं. तो विचार करतो ज्याचं रसपान मी करतो त्याला छेद करू, त्याला प्रश्न पडतो. या ठिकाणी नाथ महाराजांनी दृष्टांत दिल्याच्या नंतर सिद्धांत मांडला, तेवी भक्ताची या प्रेम प्रीती हृदयी कोंडेला श्रीपती तेथ खुंटल्या सामर्थ्य शक्ती. कारण भावार्थाप्रती बळ न चले. भक्ताच्या भावार्थाच्या समोर भगवंताचं बळ चालत नाही, ही भूमिका आपण लक्षात घ्या. म्हणून हृदयामध्ये परमात्मा येऊन बसणं हे भाग्याचं लक्षण आहे. आणि भाग्याचं भाग्य काय? तर हृदयामध्ये देव येऊन बसणं. भाग्याचे भाग्य धन्य ते संसारी. आता धन्यतेच्या संबंधानं जर आपण बघितलं तर धन्यता ही वेगवेगळ्या कारणांनी संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला सापडते. धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, किंवा धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला, किंवा धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन. धन्यता ही संतांच्या भेटीमध्ये सुद्धा आहे, मुखामध्ये नाम येण्यामध्ये सुद्धा आहे. अनेक कारणानं धन्यता ही संत वाङ्मयामध्ये आहे. वेदांत वाङ्मयामध्ये धन्यता ही ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याच्याकडे दर्शवलेली आहे.
धन्योहम नित्यं स्वात्मानमंजसा वेद्मि धन्योहम ब्रह्मानंदो विभाति मे स्पष्टम. अशा पद्धतीचा विचार आपल्याला पंचदशी नामक ग्रंथामध्ये पाहायला सापडतो की मी धन्य आहे कारण तो परमात्मा मला स्पष्ट रूपानं जाणवायला लागलेला आहे. विभाति मे मला दिसायला लागलेला आहे अशी भावना तो साधक व्यक्त करतो. म्हणजे धन्यतेची भावना म्हणजे ही परमोच्च भावना आहे. आणि ही परमोच्च भावना जी आहे ही भावना परमात्म्याला हृदयामध्ये साठवून घेतल्यानंतर प्राप्त होते. त्यामुळे याला नाथ महाराजांनी भाग्याचं भाग्य म्हटले. भाग्याचे भाग्य धन्यते संसारी साठविती हरी हृदया माझी. बर, आता त्यांनी साठवला हृदयामध्ये हरीला, याचा अर्थ फक्त तेच धन्य झाले का? नाही, त्यांचं कुळही धन्य आहे, त्यांचं कर्मही धन्य आहे आणि त्यांनी केलेलं प्रत्येक कर्मही धन्य आहे. अभंगाचं धन्य त्यांचे कुळ धन्य त्यांचे स्वधर्म नाम मुखा धन्य त्यांचा स्वधर्म नाम मुखा धन्य त्यांचा स्वधर्म नाम मुखा धन्य त्यांचा स्वधर्म नाम मुखा धन्य त्यांचे कुळ स्वधर्म नाम मुखा धन्य त्याचा स्वधर्म नाम मुखा धन्य त्याचा स्वधर्म नाम मुखा धन्य त्याचा स्वधर्म नाम मुखा धन्य त्याचे गुण धन्य त्याचे धन्य त्याचे गुण कुळ धन्य त्यांचे कर्म धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा. त्यांच्या हृदयामध्ये परमात्मा येऊन बसतो कारण त्यांचं कर्म धन्य आहे, त्यांचा स्वधर्म धन्य आहे, त्यांचं कुळही धन्य आहे. अपवादात्मक जर आपण बघितलं तर एखादी व्यक्ती स्वतःसिद्ध असते, नाहीतर कोणाच्या तरी कुळामध्ये आल्यानंतरच तिला महत्त्व प्राप्त होतं असं आपण पाहतो. कुळाचा आणि कर्माचा संबंध आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. एखादी व्यक्ती एखाद्या कुळामध्ये जन्माला आली तर कुळधर्म त्याचा जो चालत आलेला आहे तो त्याचं पालन त्यानं करावं ही सामान्य अपेक्षा असते. म्हणून आपल्याकडे जर बघितलं तर एखादी क्रिया करणारा एखादा माणूस असेल तर त्याच्या कुळामध्ये तेच कर्म हे वर्षानुवर्ष चालताना आपण पाहतो. म्हणजे एखाद्याचा कपड्याचा व्यवसाय असेल तर कपड्याचाच व्यवसाय मुलं करतात. डॉक्टर असेल बाप तर मुलगाही डॉक्टर होतो, नातूही डॉक्टर होतो. वकील असेल त्याची मुलं बाळं नातेवाईक सगळे वकील होतात. म्हणजे काय, जी क्रिया ज्यांच्याकडून चालत आलेली आहे त्या कुळामध्ये ते कर्म आपल्याला कुठे ना कुठेतरी पाहायला मिळतं. एकनाथ महाराजांच्या कुळामध्ये किंवा भानुदास महाराजांच्या कुळामध्ये भानुदास महाराजांचा कपड्याचा व्यवसाय होता, लक्षात घ्या. नाथ महाराजांनी काही कपड्याचा व्यवसाय केला नाही, भानुदास महाराजांनी सोडला. पण नाथ महाराजांच्या 7 पिढीनंतर आणि माझ्या 7 पिढी आधी कपड्याचा व्यवसाय आमच्या कुळामध्ये असल्याचा उल्लेख हा आलेला आहे. अर्थात ते काही त्या काळामधलं थोडंसं वातावरण असं नव्हतं की गावोगाव फिरायचं. त्या काळामध्ये वातावरण असं होतं की
सेठजी थोडक्यात असं वातावरण ते होतं आणि तो व्यवसाय केल्याचा आपण पाहतो. पण हा व्यवसाय हा व्यावहारिक व्यवसाय झाला. संतांच्या कुळाचा जो खरा व्यवसाय आहे तो पारमार्थिक व्यवसाय आहे आणि त्या कुळामध्ये तेच होणं अपेक्षित आहे. ते जर झालं नाही तर इतरांमध्ये आणि तुमच्यामध्ये काही फरक नसतो आणि म्हणून ती क्रिया आमच्याकडे सातत्यानं चालत आलेली आहे. आता आपण बघा, एखादा मोठा कलाकार असतो, त्या कलाकाराला काय वाटत असतं की आपला मुलगा सुद्धा काय कलाकार व्हावा. कीर्तनकाराला काय वाटतं, आपला मुलगा सुद्धा कीर्तनकार व्हावा, आपल्या पुढे असावा असं प्रत्येक बापाला वाटत असतं. लक्षात घ्या, एका शहनाई मोठ्या शहनाई वादकाची कथा सांगतात. किती सत्य असत्य मला माहिती नाही, पण ती गोष्ट आपल्या रक्तातही असावी लागते, आपल्या मनातही ती असावी लागते. त्यांना असं वाटायचं की आपल्या मुलाला सुद्धा आपल्यासारखी शहनाई यावी. बळजबरी करायला लावू, वाजवायला लावू. 2 जणांनी हात पकडले, 2 जणांनी पाय पकडले आणि तोंडात त्याच्या काय टाकलं, सनई टाकली. आता वाजवणारच असं त्याला वाटलं, पण त्याने सांगितलं हातपाय किती जरी धरले, तोंडात किती जरी बासरी टाकली तरी फुंकणं माझ्या हातात आहे. म्हणजे जी क्रिया आमच्या कुळामध्ये चालत आलेली आहे ती करण्याची वृत्ती आपल्यामध्ये असावी. ज्या कारणामुळे आपल्या कुळामध्ये धन्यता प्राप्त झाली ते कारण आपण शोधलं पाहिजे. मी नेहमी सांगतो की एखाद्या महान व्यक्तीच्या कुळामध्ये जन्म प्राप्त होणं हे सगळ्यांना शक्यच नसतं. मग बाकीच्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाही. बाकीच्यांनी आपण स्वतः एवढं मोठं व्हावं की आपल्या पुढच्या पिढ्यांनी म्हणावं की आम्ही यांचे वंशज आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धन्य त्यांचे कुळ, धन्य त्यांचे कर्म, धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा. त्यांचं काम एकच असतं. प्रत्येकाचा काही ना काहीतरी धर्म असतो. तर संतांचा धर्म काय आहे, भगवंताचं नाम मुखामध्ये येणं हा संतांचा धर्म आहे, स्वधर्म आहे. कारण दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, भगवंताच्या शिवाय दुसरं काहीच नाही, बोलण्याची नाही. आता देवाविणा काही, देवाच्या शिवाय दुसरं काही बोलायचं नाही. अखंडतेनं परमात्म्याचं चिंतन करायचं. तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. त्याच्याशिवाय काही बोलायचं नाही. त्याची कुठलीही क्रिया ही भगवंताच्या शिवाय करायची नाही. हात जर चालवायचे असतील तर ते सुद्धा भगवंताच्यासाठी. मुख चालवायचं असेल, कानांचा वापर करायचा असेल, सगळ्या अवयवांचा, पंचज्ञानेंद्रियांचा, पंचकर्मेंद्रियांचा वापर जर करायचा असेल तर तो फक्त भगवंताच्यासाठी व्हावा, अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी आहे. म्हणून संतांचा स्वधर्म काय आहे तर मुखामध्ये नाम आहे. बरं, मुखामध्ये नाम कधी आहे, फक्त संकटात आहे का? तुम्हाला आम्हाला संकट जर आलं तर तुम्हाला आम्हाला संकट आल्यानंतर देव आठवतो आणि देवाचं नाव आठवतं. आपण बघा, एखाद्याला जर का असं वाटलं की एखाद्या ठिकाणी भूत आहे, मग तो काय म्हणतो, राम 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 करत बसतो. आपण कथा सुद्धा अशा बऱ्याच ऐकलेल्या आहेत. म्हणजे काय, संकट जेव्हा येतं तेव्हा आम्हाला देव आठवतो, पण कधी आनंदात आठवतो का? संकट आहे म्हणून देवाला साकडं घालतो, देवा अमुक कर म्हणजे मी तमुक करेल, नवच बोलतो. मात्र ते झाल्याच्या नंतर, हे सगळं झाल्याच्या नंतरही जेव्हा त्याची कामना, मनोकामना पूर्ण होते तेव्हा मात्र त्याचं लक्ष देवाकडे राहत नाही. नोकरी लागू दे, मात्र नोकरीचा पहिला पगार निदान देवाच्या समोर, देवाला अर्पण करू नका, निदान देवाच्या समोर तरी ठेवा त्याची आठवण म्हणून. मात्र ते सुद्धा आमच्याकडनं कधी घडत नाही. म्हणून सामान्य लोकांच्या मनामध्ये भगवंताचं नाव मुखामध्ये जे आहे ते फक्त आणि फक्त तेव्हाच असतं जेव्हा त्यांना गरज असते किंवा संकटामध्ये तो असतो. मात्र हा महात्मा जो आहे, संकटी सुखात नाम सदा गाय. संकटामध्ये आणि सुखामध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये नाम स्वतःपासून ढळू देत नाही. न विसंबे देवराय क्षण एक. मनामधून परमात्म्याला यत्किंचितही तो बाजूला सरकू देत नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे तुकोबराय सांगतात. माझी वाचा अनावर झालेली आहे. नाथ महाराजांचं एक सुंदर प्रमाण आहे. मी न करी त्याची कथा, परी तोची मुखी होय वक्ता. ऐसे बलात्कारेने बोलविता, काय मी आता करावे. नाथ महाराज सारखं जनार्दन जनार्दन सद्गुरूंचं नाम घेत असत. मग श्रोत्याने विचारलं, महाराज काय सारखं सारखं हो, सारखं जनार्दन, कुठे आलं की जनार्दन असे जनार्दन तसे, काय सद्गुरूंची कथा सारखी करायची, काहीतरी मर्यादा बाळगा. नाथ महाराजांनी सांगितलं, मी नाठवे जनार्दनासी, परी तो विसरून दे आपणासी. मी त्याचं स्मरण करत नाही पण तोच माझ्याकडून त्याचं विस्मरण होऊ देत नाही. मी नकरी त्याची कथा, परी तोची मुखी होय वक्ता.
ऐसे बलात्काराने बोलविता. असं बळजबरीनं जर का त्यांनी माझ्याकडून त्याचं नाव वदवून घेतलं तर मी काय करू. नाथ महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल एकतानता पाहिजे. न विसंबे देवराय क्षण एक. आपल्याला नारदांची कथा माहिती आहे ना. नारदांना अहंकार झाला की माझ्याशिवाय भगवंताचं नामस्मरण कोणी करत नाही. मात्र अर्जुनाकडे गेल्याच्या नंतर लक्षात आलं की अर्जुन झोपलाय, मात्र त्याचा रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणतोय. संकटी सुखात नाम सदा गाय, न विसंबे देवराय क्षण एक. धन्य त्यांचे कुळ, धन्य त्यांचे कर्म, धन्य त्यांचा स्वधर्म नाम मुखा. एका जनार्दनी धन्य त्यांचे दैव. आता पुन्हा दैवाचा विषय आला बरं का. उपक्रमोपसंहार करत असताना उपक्रमामध्ये ज्या भाग्याचं वर्णन केलंय, ज्या भाग्याचा विषय काढलाय, उपसंहारामध्ये सुद्धा तोच उल्लेख केलाय. एका जनार्दनी धन्य त्यांचे दैव. उभा स्वयमेव देव घरी. स्वतः त्यांच्या दारामध्ये स्वयमेव स्वतः देव उभा राहतो, असं त्यांचं भाग्य असतं. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी त्यांनी आपल्या कीर्तनरूपी सेवेतून सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं. खरं तर महाराज या ठिकाणी सांगत असताना योगीराज महाराजांनी आज श्री संत एकनाथ महाराजांचे वंशज त्या ठिकाणी आहेत आणि शिंगवेकरांनी हा कार्यक्रम घेत असताना तब्बल 50 वर्ष या ठिकाणी पूर्ण होतात. सुरुवात त्यावेळेला कैलासवासी बाजीराव अण्णा डेरलेन त्यांनी त्यांच्या सर्व जनसमुदायाने केलं असेल, परंतु या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणावर उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी आहेत, वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी आहेत.
महाराज हा गोदाकाठ परिसर आहेत. हा नाशिक जिल्हा निफाड तालुका असेल. खरं तर साधू संतांचे आशीर्वाद या तालुक्याला, या बनकर परिवाराला पण त्या ठिकाणी लाभलेले आहेत. श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या आशीर्वादानेच हा बनकर परिवार या ठिकाणी तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करतो. आणि या गावातील बसलेले सर्व पंचक्रोशीतून आलेले सर्व वडीलधारी मंडळी आहेत. हे सर्व आताच तुम्ही सांगत असताना देऊ असेल, पैठण असेल, आळंदी असेल किंवा पांडुरंगाच्या दर्शनासाठी तर पंढरपूरला खूप मोठ्या प्रमाणावर या नाशिक जिल्ह्यातून श्री संत निवृत्ती महाराज यांची पालखी त्या ठिकाणी निघते आणि पायी पायी यात्रा 1 महिन्यासाठी त्या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाला जाते. त्यामध्ये निफाड तालुक्यातील, नाशिक जिल्ह्यातील खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या माता भगिनी असतात, वडीलधारी मंडळी असतात. तरुण पिढीसुद्धा या क्षेत्रात आली पाहिजे. आणि ज्या ज्या कुटुंबामध्ये वारकरी संप्रदाय असेल, या साधू संतांचे आशीर्वाद असतील, निश्चितच पुढच्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारे ते आपल्या कुटुंबावर ते एक काम करू शकतात, कुटुंबाला आधार देऊ शकतात आणि आपलं कुटुंब असेल, आपला परिवार असेल, विकासाकडे घेऊन जाऊ शकतात. तेच योगीराज महाराजांनी या ठिकाणी सांगितलं. या साधू संतांची परंपरा कायमस्वरूप वर्षानुवर्ष या ठिकाणी चालू राहिली. अशीच परंपरा इथून पुढच्या काळात तुमच्या माझ्या घरामध्ये, कुटुंबामध्ये चालत राहील, हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. एक चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग त्या ठिकाणी आला. या सर्व संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि बनकर परिवाराच्या वतीने, निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने हा हरिनाम सप्ताह या ठिकाणी आपण आयोजित केला. त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.